तिथं काय येते मग विचार गोष्ट पटच आहे. आपल्या मनामध्ये विवेक असेल तर विचार दया असेल, कामना आणि मोह राहणार नाही. कोणत्याही पंथाचा असो, पंथाचा संप्रदायाचा जाती धर्माचा इथे प्रश्नच नाही. कारण हे जाती धर्म आपण मानला है. जाती पूछो साधु की बूझ पूछो उसका ज्ञान, मोल करो तलवार का पडी राहतो म्यान. हे म्यान आहे तलवार ठेवायची. जाती पंथ म्हणजे काय, एक चाकोरी आहे, वाईट नाही आहे. कोणत्याच जाती वाईट नाही, कोणतेच पंथ वाईट नाही, पण ती चाकोरी आहे. मी काल परवाच एका बैठकीमध्ये म्हटलं, अरे साधना कोणतीही करा, तुम्ही सामुदायिक प्रार्थना करा, हरिपाठ करा, संध्यापाठ करा, कबीर पंथाचे राहा, दत्त पंथाचे राहा, कशाला तेवढंच ज्ञानसाठी काय झगडा करता. हे ज्ञान आहे तलवार ठेवायची. या म्यानमध्ये काय ठेवायचं, तलवार ठेवायची. त्या प्रकारे सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून, दत्त पंथांच्या, कबीर पंथांच्या, वारकरी संप्रदायांच्या माध्यमातून सद्गुण अंगीकाराचे होय, दुर्गुण नाही. माध्यम कोणतंही असो, पंथ कोणताही असो, साधना कोणती असो, कशासाठी साधना आहे, भजन पूजन करतात. भजन पूजनातून दुर्गुण अंगीकाराचा नाही. चर्च मधून दुर्गुण बनवायचा आहे नाही. नमाज मधून, प्रार्थनेमधून, हरिपाठामधून दुर्गुण बनवायचा. त्यांचा काही उद्देश दुर्गुण अवलंबन करावं, दुर्गुणाचा अवलंबन करावा हा उद्देश आहे सगळ्या संतांचा. नाही. तुकड्या दासाने वागावयासाठी आणि पाडील्या परिपाठी सगळ्या संत सज्जनांनी, प्रत्येक जाती धर्मांच्या संत सज्जनांनी, पंथ संप्रदायांच्या सज्जनांनी त्यांचा उद्देश असा असला की माणसाच्या अंतःकरणात एक प्रकारे कोणत्या ना कोणत्या साधनांच्या माध्यमाने दुर्गुणांचा त्याग झाला, सद्गुणाचा अंगीकार केला पाहिजे हा उद्देश. भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा, सामुदायिक प्रार्थना करा, उपवास करा, देवपूजा करा, काय करायचं करा. उद्देश काय आहे, दुर्गुण घ्यायचा नाही, सद्गुण घ्यायचा. मग सद्गुण त्याच्या जवळ, सद्गुण जया जवळी तया देव नाही दुरी. सद्गुणाचा अंगीकार करण्यासाठी सगळे माध्यम आहे, सगळे प्रकार आहे साधनांचे, पण सद्गुण सगळ्यांना अंगीकार करतात. सद्गुण अंगीकारण्यासाठी सद्बुद्धीची गरज आहे. सद्बुद्धी असल्याशिवाय सद्गुण अंगीकारता येत नाही. लक्षात मगाच मी म्हटलं की जड उपास, जडाचा उपास असतो की चेतनाचा उपास असतो. श्रीराम प्रभूच्या मूर्तीची पूजा करो की जिवंत श्रीराम प्रभूची पूजा करो. पूजा कोणाची करतो हे महत्वाचं नाही आहे, परंतु ज्यांची आपण पूजा करतो त्यांचा जो उपासक आहे त्याच्याजवळ सद्बुद्धी आहे की दुर्बुद्धी आहे हे महत्वाचं आहे. जळाची उपासना, गणपतीची पूजा करताय, दुर्गादेवीची पूजा करताय, पण तो त्याच्या व्यवहारामध्ये दुर्बुद्धी नाही, सद्बुद्धी आहे. आणि चेतनाची भक्ती करताय, चेतनाच्या सोबत आहे, पण त्याच्या व्यवहारामध्ये दुर्बुद्धी आहे, सद्बुद्धी नाही. तुम्ही याचं परीक्षण करा. या सगळ्यांचा मतितार्थ एकच आहे की माणसांनी सद्बुद्धी वापरावी, अनुभवांची सल्ला घ्यावी, संगतीमध्ये सद्बुद्धीचा अंगीकार करण्यासाठी, सद्गुणाचा अंगीकार करण्यासाठी सद्बुद्धी ग्रहण करता यावी, सद्बुद्धी धारण करता यावी, हा सगळ्या साधनांचा माध्यम वापर करते सगळे. यासाठी आपले साहेब म्हणतात, कर साहेब हे मन कर साहेब से प्रीत. साहेबाशी प्रीत, साहेब म्हणजे सद्गुरू. साहेब हा आपल्या एका भाषेचा प्रकार आहे. साहेब, सद्गुरू, महाराज, बाबाजी एकच आहे. एका शब्दा, एका भाषेमध्ये साहेब म्हणतात, एका भाषेमध्ये महाराज म्हणतात, एका शब्दामध्ये काजी म्हणतात, एका शब्दामध्ये संत म्हणतात, एका शब्दामध्ये बाबाजी म्हणतात. पण जिथं मन शुद्ध आहे, सद्गुण आहे, सर्वसमावेशक बुद्धी आहे, अशा माणसाला हे एक आदरांच्या भावाने वापरण्याचा शब्द आहे. सद्गुरू श्री अनंत महाराज की जय. साहेब पण विभिन्न काहीच नाही. कर साहेबाचे प्रीत म्हणजे आपणाला सल्ला दिला, संदेश दिला कबीर साहेबांनी की सज्जन हो, तुम्ही प्रथम एक काम करा की
तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या आदरणीय पूज्य लोकांचा श्रद्धाभाव आहे, लक्षात घ्या, तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या लोकांचा आदर आहे, श्रद्धाभाव आहे, त्यांच्या वचनाशी अवतर प्रीती जोडा. संत लिहितात वचनाशी प्रीती जोडा, म्हणजे तुमच्या जीवन जगण्याची रीती ठरलेली आहे. जर प्रीती नसेल, जीवन जगण्याची पद्धती जी आहे ती पद्धती अनुचित राहणार नाही. हा पहिल्या पदाचा भाग आहे. रे मन कर साहेब से प्रीत. कोणत्याही संत महात्मा घ्या, त्या संत महात्म्यांच्या सिद्धांतिक वचनाशी प्रीती जोडा, श्रद्धाभाव तयार करा. एकदा श्रद्धाभाव झाला की मग पुढचा व्यवहार त्याचा उचितच होत असतो. हा संतांचा सिद्धांत आहे. श्रद्धाच नाही तर व्यवहार अनुचित होत असतो. म्हणून प्रत्येक हितचिंतकाने आपल्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या संत महात्म्यांच्या विषयी आदर आहे, श्रद्धाभाव आहे, त्यांच्या वचनाशी प्रीती जोडा, सलगी जोडा, सलोखा जोडा. त्यांच्या वचनाला टाळू नका. कारण काय की ऐसा समय कबहू न आवतो. जेही अवसर दिवसामागून दिवस चालले, क्षणामागून क्षण चालले. दरवर्षी कीर्तन प्रवचन होत आहे, कार्यक्रम होत आहे, एक एक वर्ष निघून जात आहे, पण ऐसा समय कबहू नाही आवत. आता तुमच्या त्या आदराविषयी सद्भाव आहे. आपल्या दत्तप्रभूविषयी त्यांची जयंती आहे, राष्ट्रसंतांची जयंती आहे, यांच्याविषयी जो आदरभाव आहे, श्रद्धाभाव आहे, तो श्रद्धाभाव पुन्हा तयार होणार नाही. तुम्हाला एक साखी माहित आहे की माणूस जन्म दुर्लभ आहे. बघू ना, हा ठीक आहे. माणूस तर सद्गुरु मिलन आणि मोक्ष इच्छा होय, ही साखी. मनुष्याचं शरीर मिळालं, त्या माणसाच्या शरीरामध्ये राहणाऱ्या जीवाला सद्गुरु भेटले, मार्गदर्शक भेटले, प्रेरक भेटले, आणि त्या जीवाची इच्छा आहे मोक्ष प्राप्तीची आहे, म्हणजे दुःखातून निवृत्त व्हायचे आहे. त्यांना वैर वैमनस्य, समाजाचे तुकडे, मतमतांतर असं वाटत नाही. समाजामध्ये सलोखा राहिला पाहिजे. समाजाचा माणूस आपल्याशी चांगला व्यवस्थित मित्रत्वाने बोलला पाहिजे. प्रत्येकाच्या अंतरामध्ये दयाभाव, सहानुभूती तयार झाली पाहिजे. प्रेम रसाची त्यांची जगण्याची पद्धत असली पाहिजे. ह्या ज्या काही मानसिकतेच्या आणि मानवीयतेच्या ज्या पद्धती आहेत जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, संबंधित व्यवहारामध्ये, त्या आपल्या अंतःकरणामध्ये यावं. हाच भाव दुःख निवृत्ती होणाऱ्या माणसाचा. म्हणून 3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मनुष्य शरीर आपल्याला मिळालं आहे. या मनुष्य शरीरामध्ये जो जीव आहे त्याला प्रेरक मिळाले आहे, अनेक मिळाले. नुसते संत महाराज, नुसतेच कबीर महाराज नाही, अनेक धर्मामध्ये प्रेरक लोक होऊन गेले, सज्जन लोक होऊन गेले. आजही सज्जन लोक आहेत समाजामध्ये, आपल्या घरामध्ये सुद्धा आहे. परंतु एक ओवी आहे दादामध्ये, जगामध्ये जगमित्र परिजीवेपाशी कुठेतरी सत्पात्र शोधून काढा. सत्पात्र शोधता आले पाहिजे. सत्पात्र शोधता येत नसेल, सारा जगच खराब दिसते आपल्याला. सत्पात्र शोधण्याची बुद्धी असेल तर आपल्याला दुर्गुणी मनुष्य सुद्धा सद्गुणी वाटू शकतो. जन्म देणारी आपली आई कधीच माणसाला हीन वाटत नसते, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने आपली सद्भावना जागी केली पाहिजे. सद्विचार, सत्संग, ज्ञान से मानस नित्य शुद्ध करी. आपलं मन जे आहे ते नेहमी शुद्ध केलं पाहिजे. या 3 गोष्टी कशानं? सद्विचार, सत्संग, ज्ञान से मानस शुद्ध करी. इच्छा रहित तोष धरी में तृष्णा का कछु काम नाही. बस काय आहे? सद्विचार, सत्संग, ज्ञान, या 3 गोष्टीचा अवलंब केला पाहिजे सज्जनांनी.
आपलं जीवन सुधारण्यासाठी, समाजाचं भलं करण्यासाठी, आपणही शांत राहण्यासाठी, दुसऱ्यालाही शांत राहण्यासाठी या तीन गोष्टी स्वीकारल्या नाही. आपल्याला शांत राहता येत नाही, दुसरा राहतो त्याला राहू देता येत नाही. या जगात प्रत्येक जीवनाने तीन गोष्टी स्वीकार करा. सद्विचार, सद्विचाराची खानपानती आहे. कुठून मिळते सद्विचार? सत्संगामध्ये. सत्संग परम लाभ, विचार परम ज्ञान आणि संतोष परम धनम, समस्य परम सुखम. चार सूत्र. सत्संग परम लाभ, विचाराचा लाभ सत्संगामध्ये मिळतो आणि ज्ञानाचा लाभ विचारामध्ये मिळतो. विचाराचा उदय नसेल तर ज्ञानाचा लाभ मिळत नाही. सत्संगाची इच्छा नसेल तर विचाराचा लाभ मिळत नाही. माणसाच्या मनामध्ये संतोष नसेल तर धनाचा लाभ घेता येत नाही. आणि तिन्ही गोष्टी असेल तर सुखापासून दूर होता येत नाही. संतांचे सिद्धांत, जर तुम्हाला आपल्याकडे अविचार घेऊन जगाचा नसेल की जे अविचार मैत्री तोडते, प्रेम तोडते, संबंध तोडते, दुराभाव तयार होते, द्वेष घृणा आणते, अस्थिरता तयार करते, अशांतता तयार करते, ते विचार जर आपल्या जवळ ठेवायचे नसतील ते नेहमी माणसाचं मन असलं पाहिजे सत्संगामध्ये. सत्संग परम लाभ, सत्संगामध्ये विचाराचा लाभ, विचार परम ज्ञान, विचारामध्ये ज्ञानाचा लाभ होते. विचारामध्ये ज्ञानाचा अंतर्भाव आहे, सत्संगामध्ये विचाराचा अंतर्भाव आहे, विचारामध्ये ज्ञानाचा अंतर्भाव आहे आणि संतोष परम धन आणि समस्य परम सुख. म्हणून सद्विचार विचार चार प्रकार आपण नेहमी सांगतो. विचार, अविचार, कुविचार, सद्विचार. चार प्रकार सगळ्यांनाच पाठ आहे, कारण नेहमी कीर्तन करते. विचार, अविचार, अविचार, विचार, कुविचार, सद्विचार. तर संत सज्जनांनी यासाठी प्रयत्न केला. आपल्याही समाजामध्ये, गावामध्ये, घरामध्ये एक सज्जन प्रवृत्तीचे माणसं राहतात. त्यांचा विचार असतो की आमच्या घरचे मुलं अविचारी नसावे, सद्विचारी असावे, आमचा गाव सद्विचारी झाला पाहिजे, सगळ्यांना वाटतं. तर सद्विचार एक, सत्संग एक. सद्विचाराचं उत्पत्ती स्थान सत्संग आहे आणि सत्संगाची इच्छा उत्पत्ती स्थान कोणतं आहे? ज्ञान. लक्षात घ्या. म्हणजे सत्संगामध्ये विचाराचा उदय, विचारामध्ये ज्ञानाचा उदय, ज्ञानामध्ये संतोषाचा उदय, तिन्हीचा उदय सुखामध्ये, समाधानामध्ये. तर माणसाने या तीन गोष्टी अवलंबल्या पाहिजे. म्हणून रे मन कर साहेब से प्रीत, ऐसा समय कबहु नहीं आवत, जेही अवसर बीत, रे मन कर साहेब से प्रीत. या द्रुपदामध्ये काय बोलतो आपण? या द्रुपदामध्ये एवढाच अर्थ आहे की सज्जन हो, जर तुम्हाला स्वतः स्थिर शांत समाधान जीवन जगायचं असेल आणि संबंधित जीवनाला सुद्धा स्थिर शांत समाधान ठेवायचं असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये आग्रह नाही केला संतांनी की मी मग त्यांच्याशी शिष्य अनंत महाराजांविषयी ठेवा असं नाही, तुकडोजी महाराजांविषयी ठेवा असं नाही. सगळ्या संतांविषयी तुम्हाला ज्यांचा आदर आहे, कोणाला बिरसा मुंडा आदरणीय आहे, कोणाला शिवाजी महाराज आदरणीय आहे, कोणाला गाडगे महाराज आहे, कोणाला सेनानावी आहे, कोणाला नरहरी सोनार आहे, कोणाला गोरा कुंभार आहे. आई की नाही प्रत्येकाला? माळी लोकांना कोणाला सावता माळी आहे, जिजाऊ आहे, सावित्रीबाई आहे. अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या अनेकांचा काय आहे, आदर आहे. तुम्ही शब्द कोणता वापरतो? तुमच्या मनामध्ये ज्यांच्या कोणाविषयी आदर आहे त्यांच्या वचनाशी सलगी जोडा. रे मन कर साहेब से प्रीत. साहेब सद्विचारी माणूस, ज्यांच्याविषयी आदर भाव आहे त्याच्याशी, त्यांच्या वचनाशी, त्यांच्या वर्तणुकीशी, त्यांच्या आचरणाशी, त्यांच्या संदेशाशी प्रीती जोडली पाहिजे. कारण असा समय येत नाही. एक एक क्षण जात आहे, एक एक क्षण जात आहे, असा समय येत नाही. हे द्रुपद
पुढचं कडबा आहे सुख संपत्ति सपने की पत्नियां जैसे तू न परसीत जाहि काम परम पद पावे सोई काम कर मीत हे मन कर साहेब से प्रीत. पहिल्याकडे होता सुख संपत्ति सपने की बतिया बतिया सुख संपत्ति सपने की बतिया ज्या सुखाची अभिलाषा घेतली जे सुख ज्या बाहेरच्या वस्तू प्राणी पदार्थापासून प्राप्त होते अशी समज त्यांनी आपल्या मनामध्ये घेतली. मला दुःख होत आहे, मला अडथळे निर्माण होत आहे, माझे जीवन वाया जात आहे. हे कशामुळं? बाहेरच्या संगतीने चुकीची कल्पना. आपलं जीवन वाया आपल्या समजीने जातं, आपलं जीवन वाया आपल्या स्वभावाने जातं. आपण नेहमी सांगतो हा संसार एक बाजार आहे. हाट भरला बाजारांचा, नफा पाहावा विवेकांचा, तरीच या कष्टांचा परिहार होतो. जाना के हाट में कहा झूठ कहा साच, बिन जाने तब तेरा 84 नाच. हा बाजार आहे. बाजारामध्ये प्रत्येक मनुष्य थैला घेऊन जातो आणि पैसे घेऊन थैलाने पैसे घेऊन जाणारा प्रत्येक मनुष्य, बाजारात जाणारा मनुष्य दुसऱ्याचा बाजार करतो का आपला बाजार करतो? आपला बाजार करतो. चटकन बाजार घेऊन पटकन जात आहे, ढोरं पाणी पाजायचे कुठं अवसर आहे तुमचा बाजार करते? असा प्रत्येक जण आपला बाजार करतात. या बाजारामध्ये नफा पाहावा विवेकांचा. आपल्या संगतीमध्ये, जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये, घेण्यामध्ये विवेक तयार होत आहे का अविवेक तयार होत आहे? नफा होत आहे, तोटा होत आहे. आपण पाहलं पाहिजे. ज्या पत्नीशी आपण सलगी जोडतो, ज्या बापलेकाचा संबंध आहे, त्या बहीण भावाचा संबंध आहे, त्या शेजार पाजाराचा संबंध, या संबंधामध्ये विचार विवेक आहे का अविचार अविवेक आहे हे आपण पाहिलं पाहिजे. पण आपण सुख संपत्ति सपने की बतिया जैसे तृणपरशी, तृण म्हणजे गवत, गवतावर सकाळी आपला शीत म्हणजे थंड, त्याला काय म्हणतात ओस, बिंदू, त्याला काय म्हणतात दळ. हरभरा दळ पडते, गव्हावर दळ पडते ना, ते दळ पडलेला दळ किती वेळ राहते? सप्तासारखा ऊन निघाली त्यासारखं दुसऱ्या जीवापासून, पत्नीपासून, मुलापासून, देवापासून, दिक्कापासून, सरकारपासून, वातावरणापासून आपल्याला सुख दुःख प्राप्त होते. हे स्वप्न आहे. स्वप्न दूर करा. स्वप्नात कवसला हांडा, घरी खुशाल पोर रांडा. पुढे काय? ओम बशी मघ्याची काही अर्थ करा, शब्दाची किंमत करा शब्दाची. हे स्वप्न आहे. स्वप्नासमान जीवन जगू नये. सिद्धांत असा आहे, हानी लाभ जो होता है निज कर्तव्य फल जान, देनार कोई नहीं, निर्णय लिखा प्रमाण. चांगली बुद्धी ग्रहण करा, प्रत्येकाने ग्रहण करा. घरामध्ये आपण मिळून राहतो आणि काट्या काट्यानं राहतो हे काही बरं नव्हे. पती पत्नी राहतो, बापलेक राहतो, एका गावामध्ये राहतो, एका समाजामध्ये राहतो आणि गुणपूर्व पाहायचं, दोष पाहायचा, चुका पाहायच्या, कोणी एकमेकांच्या छातीला घ्यायचं नाही, हृदयाशी घ्यायचं नाही. हे काही मानवीय दृष्टिकोनातून समजा उचित प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून आपल्याला संतांनी समज दिली आहे की सलोखा तोडा, सलगी तोडा, दूर जाऊ नका. तोडणं सोपं आहे, जोडणं कठीण आहे. घर बांधण्यासाठी 6 महिने लागतात, घर पाडण्यासाठी 2 दिवसातच पडतं. म्हणून संतांनी जोडण्याचं काम केलं, तोडण्याचं नाही केलं. लक्षात घ्या. तुम्ही असं सांगत आहे सुख संपत्ति सपने की बतिया जैसे न परसीत. गवतात असे बिंदू
तयार होते त्या बिंदूमध्ये होईल नाही होईल जाही काम परम खोकला 4 दिवसाच्या अगोदर होता असो जाही काम परम पद पावे सोई काम करो मीत म्हणजे मित्रा ए भाऊ ए बाई ए आई ए बाबा दादा भाई बाप कई लेखो चरणन होयो बंदा अब की प्रिया निर्वारे कोणता मनुष्य सदा आनंदित राहील कोणता मनुष्य सदा आनंदी हसत राहील कोणता मनुष्य शांत राहील सो जन सदा कोणता दादा भाई बाप के लेखो चरणन होयो हे आई बाबा आई भाऊ काय करतो आपण जाही काम परम पद पावे सोई काम करो मित्रा भाऊ बाई आई काकी बाबा मित्रा तसं नको ते काम कर कोणतं काम परम पद पावे परम पद म्हणजे परम कर्म अध्यास भेटावो संतो ठर स्वरूप में जावो निज पद वृत्ती स्थिर हो रहना सोई परम पद पावो हे परम पद इथं पोचायचं आहे कर्म अध्यास कर्माचे अध्यास मिटवून कर्माचे अध्यास कमी करणे आपण तिथपर्यंत ठर स्वरूप में जावो ठर स्वरूप स्थिर स्वरूप मनुष्य स्थिर असला पाहिजे एक चिलपट होता चिलपट समजते तुम्हाला चिलपट नाही समजत हे गारणे डब्बे जोडते तक्ट कापू जोडते करते का ढोल्या करते ना तक्ट जोड कापून जोडते की नाही सुप जोडतो सुप करते गारणे जोडते विकते त्याला चिलपट आमची जुनी भाषा जुना माणूस हळदी माणूस सुधारित माणूस नाही आपण सांगायचं खरं लपून ठेव तर ते भेटला मला आणि माझी त्याच्याशी मैत्री पहा मी कोणाशी मैत्री करतो चिलपटी म्हणण्याचा अर्थ होता बिचारा रोज कामासाठी येत होता गावात 8 वाजता येईल 8 वाजता घरी जाय तो 11 वाजता घरी जाय तर 2 पोळ्याने चटणी दंतकथा नाही पांढऱ्या पोळ्याला राहतात आमच्या काही लोकांना माहिती असेल आमचे काही यादव भोके आहे आमचा डॉक्टर आहे उद्धव नावाचं लक्षात त्याला मी म्हटलं तुम्ही 8 वाजता शेतात 8 वाजता जाता रोजीच म्हणलं 2 पोळ्यांची चटणी सांगता नेहमी टमाटरची बाजी म्हणे आपला त्रास लोकांना झाला नाही पाहिजे आता डबा नाही आणला मी 2 पोळ्या उद्धव घेणार थोडंसं मग त्याच्या बाईला त्याच्या घरचे 4 लाखाचा स्वयंपाक करायला त्रास होतो पुन्हा आपला 1-5 आपण आपल्या कामासाठी त्याच्याजवळ भाव कसा म्हटलं तुम्हाला रोजी म्हणे मी 10-20 कमावतो सुखाने मस्त झोप लागते कशी झोप लागते मला जास्त काम नाही मनाचा मला काय सांगायचं तुम्हाला सुख संपत्ती सपने की बत्तियां जैसे तुम परसी तो शीतल थंड पाय जाई काम परम पद पावे सोई काम करुणीत हे मन कर साहेब से संतांच्या संतांचे वचन साहेब इतना दीजिए जाने पेट समाए फक्त माझं पोट भरलं पाहिजे आणि मी जेवढं पाहिजे नाही का दुसरा भुका राहिला नाही माझ्या सोबतीमध्ये आहे तोही माझ्या घरातली एक चौथो त्यांनी खाल्ली पाहिजे मी खाल्ली पाहिजे समाधान मिळालं पाहिजे समाधान संपत्तीमध्ये नाही रे बाबा विषय त्यागा विना काही समाधान प्राप्त नाही ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा माणसाची त्यागी किती असते म्हणजे भोगी नको सर्व बरोबर मालदारा भरो अशी सुखी ठेवू नका ह्या सत्ता आणि संपत्तीमध्ये तेच विचित्र अवलंबून आहे
सुरा सत्ता संपत्ती संपत्ती सुरा सत्ता संपत्ती सुरा सत्ता संपत्ती संपत्ती सुरा सत्ता संपत्ती संपत्ती सुरा सत्ता संपत्ती संपत्ती सुरा सत्ता संपत्ती या तीन गोष्टीची गती विचित्र आहे. लक्षात घ्या, स्थिर राहू देणारी आहे. सुरा म्हणजे काय? नशा. दारू म्हणतं माझा एखादा भाऊ उभी नसल्यास शब्द वापरताना बरं, कारण ते त्यांची नशा परवडली बाबा. आपली नशा त्याच्यापेक्षा खराब. लोभाची नशा आहे, मोहाची नशा आहे, शक्तीची नशा आहे, पोराबाळाची नशा आहे, पदप्रतिष्ठेची नशा आहे. आपण नशेतच आहोत. आता तो बिचारा दिसते फाटका आहे, आपलं जात नाही एवढंच आहे. ज्ञानाची नशा चढते माणसाची. थोडंसं ज्ञान नाही. मी माझं सांगतो बा, तुमचं कसं आहे मला काही माहिती. मला थोडंसं ज्ञान फुटते यारी म्हणून खूप राग चांगला म्हणजे तेवढंच मी फुटतो. आमचा रंगात कधी कधी भावाजी कालचा राग खूपच चांगला म्हणला, तितकंच मला बरोबर. एक नशा माणसाला त्यागाचाही त्याग करता आला पाहिजे. लक्षात घ्या, पटलं का? त्यागाचाही त्याग शिकलो पाहिजे. त्यागी त्यागी सबई गए और त्यागी सतो त्यागी तो तबई जाने आपला चोर घर का चोर. घरातला चोर पकडला पाहिजे, बाहेरचा चोर कोणी पकडला नाही. कोण पकडला घरातला चोर? गळा बांधून या. संतांनी, सगळ्या संतांनी घरातला चोर पकडला. घरा माझी चोर शिरलिया वरी न निघे बाहेर काय. बाहेरचा चोर कोणी पकडते, त्यात काही मोठा पुरुषार्थ नाही. पण आपला माझे अवगुण काय कळू येती कळू येती मज माझे अवगुण काय करू मन आवरेना. कळू येती मज माझे अवगुण. इतर ज्या माणसाला स्वतःच्या चोर कळते, ज्या माणसाला स्वतःचे चोर सापडते, तो मनुष्य दुसऱ्याच्या नशेला वाईट म्हणत नाही. आपली नशा. आता तुम्हाला माहीतच आहे, सगळंच पाठ आहे. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत. हे सगळे सांगत मला, तुम्हाला सात्विक पाठ हे साधून नाही राहणार. आपल्या आत्म्याच्या चिंतनामध्ये हरदम जागृत नाही राहतात. परदेशी नशाशी तो तसं होऊ नये म्हणून सत्ता, सुरा, सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी ज्या आहे त्यांची गती विचित्र आहे. ते माणसाचं जीवन पूर्ण जाईल, स्थिर शांत जीवन जगू देत नाही. या तीन गोष्टी या तीन गोष्टी सज्जनांनी हाती घेतल्या नाही पाहिजे, असा संतांचा सिद्धांत आहे. म्हणून पहिल्या काळामध्ये साहेबांना सांगायचं आहे की सुख संपत्ती सपने की बत्तियां. संपत्तीपासून सुख मिळते, मुलाबाळापासून सुख मिळते,
कला विद्येपासून सुख मिळते हे स्वप्नाची बुद्धी आहे, ती सोडून द्या. कारण बाहेरची कोणतीही वस्तू, बाहेरचा कोणताही पदार्थ आणि बाहेरचा कोणताही प्राणी तुम्हाला सुख दुःख द्यासाठी जन्माला आला नाही. प्रत्येक मनुष्य जन्माला येणार नाही, तो आपला